दिला जातो, वेळ दिला जातो, त्या वेळेनुसार आपण षटकं संपवायची आहेत मित्रांनो, याची नोंद प्रत्येकाने घ्यायची आहे. सलामीर मैदानात आलेले आहेत, तर क्षेत्ररक्षण लावल्या क्षेत्ररक्षण सजवण्याची वाट पाहतात. पंचांनी मैदानाचा ताबा घेतलेला आहे. तर संजय, एका चांगल्या सामन्याची अपेक्षा, मगाचा या पूर्वीचा सामना झाला तो काहीसा एकतर्फी झाल्यासारखं वाटलं होतं. हे सामना सुरू होते, पंच सूची सूचित करतात की हा सामना सुरू होतोय. सामन्याला पहिला चेंडू सामन्यातला सुरू फेकला जाणार आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना असावा. एक सामना रद्द झाला होता, गोव्याचा संघ उपस्थित झाला नव्हता, त्यामुळे एका संघाला पुढे वाटचाल मिळाली होती. आता दुसरा सामना संपला, त्या सामन्यात पराभूत झालेला संघ आपण पाहतो की तो म्हणजे आता प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यावर जबाबदारी आलेली आहे आणि ती जबाबदारी ते कशा प्रकारे पार पडतं ते पाहायचं आहे. गोलंदाजी मार करून धावायला लागला, पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फॉलो थ्रू मध्ये जातोय आणि क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाने शर्तीचे प्रयत्न नक्कीच केले, परंतु त्या प्रयत्नाला थोडंसं अपयश आलं. त्या अपयशामुळे हा झेल सुटला असं म्हणावं लागणार आहे. फलंदाजाचा मारण्याचा विचार जो होता काहीसा स्क्वेअर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाते तो फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न करत होते आणि फलंदाज मात्र बचावतोय. सुरेख फटका, परंतु पाहायचा आहे हा एक कडक शॉट म्हणता येईल, कारण हा थोडासा जो मैदानात जे रिस्ट्रिक्शनचं जे बंधन आहे त्या बंधनात तोडून हा चौकार मारला जातोय आणि या चौकाराने सामन्यातला पहिला चौकार येतोय बॅट्समधून आणि अर्थातच पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकापासून घेऊन जातोय आपण संजय म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद राजू दादा. आजचा दिवस अर्थात रविवार आहे आणि दुपारची वेळ झालेली आहे. मगाशीच सांगितलं की 2 वाजलेले आहेत, त्यामुळे दुपारच्या वेळेला जेवणाची ही सुट्टी नक्कीच असेल. परंतु आज मित्रांनो संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोकण किनारपट्टीवरचं आयुष्य खूप सुंदर आहे, परंतु रविवारी संकष्टी चतुर्थी आली नाही पाहिजे. परंतु आज रविवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि बऱ्याचशा खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा उपवास असेल. संकष्टी चतुर्थीच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन क्रीडांगणाकडे वळतो, जेथे पहिल्या 2 सामन्यामध्ये दोन्ही संघ पराजित झालेले आज या लढतीमध्ये लढतात. म्हणजे खऱ्या अर्थाने डू आर डाय असा मॅच असणार आहे. या मॅच मध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघाला घरचा रस्ता धरावा लागेल आणि जो संघ जिंकेल त्याला मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळू शकतोय. अशी ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. पहिला मॅच पराभूत झाल्यानंतर दोन्ही संघ आता एक वेगळ्या रणनीतीने मैदानामध्ये उतरले असतील, जेथे आर्या स्पोर्ट भंडारी दापोली हा संघ पुढच्या स्पर्धेमध्ये फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु आता जो सामना सुरू आहे त्यामध्ये पराक्रमी भंडारी विरुद्ध भंडारी टायगर्स मुंबई यांच्यामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग विरुद्ध मुंबई असा मॅच असणार आहे. टॉस जिंकला अर्थात नाणेफेकीचा कॉल लागला मुंबईच्या बाजूने आणि त्यांनी पुन्हा एकदा चेस करण्याचा निर्णय घेतला. मी कालपासून अक्षरशः इकडे बोलतोय की सामने चेस होत नाही. सकाळच्या सत्रामध्ये साधारणतः 2 ते 3 वाजेपर्यंत सकाळच्या सत्रामध्ये सामने चेस होत नाहीये आणि तरी सुद्धा पुन्हा एकदा मुंबईच्या संघाने इथे टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय कशा पद्धतीने तो सार्थक ठरवणार, कारण माझा जो विचार आहे तो इकडे फॉल ठरवणार का संघ नायक मुंबईचा अर्थात
या ठिकाणी आहे तो म्हणजे गिरीश कोचरेकर. गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू टाकल्यानंतर हा चेंडू बघतो हवेत होता, बॅटचा एज घेऊन चेंडू गेला होता सरळ शॉट फाईन लेग वरती 30 गजच्या दायऱ्यामध्ये फिल्डर असताना सुद्धा झेल सुटतोय. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 9 धावा. 5 ओव्हरचा मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिलं षटक अत्यंत चांगलं येतंय. राजू दादा, या आधुनिक क्रिकेटमध्ये म्हणजे पूर्वीचं क्रिकेट वेगळ्या चेंडूवरती खेळलं गेलं होतं आणि आधुनिक क्रिकेट हे वेगळ्या चेंडूवरती खेळलं जातोय आणि त्यामुळे हे 9 धावाचं षटक महागडं की चांगलं म्हणता येईल? नक्कीच किफायती षटक म्हणता येईल, कारण अलीकडे आपण रिस्ट्रिक्शन एरिया वगैरे पूर्वी नव्हतं. अलीकडे रिस्ट्रिक्शन म्हणजे सर्कलमध्ये 2च क्षेत्ररक्षक उभे करण्याची संधी असते. त्यामुळे आणि पहिल्या षटकात केवळ 9 धावा आल्या म्हणजे खरोखर एक किफायतदार असं षटक पाहायला मिळतंय. नक्कीच दादा, कारण पहिल्या क्रिकेटमध्ये MRI चेंडू वापरला जायचा, तो चेंडू खूप बाहेर जायचा नाही, त्यामुळे हा चेंडू सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा चेंडू आहे. तो अगदी एक साधारणसा फटका सुद्धा बाहेर जातोय. तदनंतर फील्ड रिस्ट्रिक्शन तुम्ही सांगितलेत की 30 गजचा दायरा नव्हता आणि आणि त्यामुळे हे आधुनिक क्रिकेट हे खूप धावा देणार आहे, परंतु 9 धावांचं हे षटक अगदी कंजूस षटक म्हणता येणार आहे. षटक नंबर 2 प्रगती पथावरती पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय सचिन मांजरेकर. मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक जबरदस्त षटक पॉवर प्लेचं टाकलं होतं, तो सचिन मांजरेकर. वाह, लाजवाब मिड ऑफ वरती लॉंग जंप लगावलाय आणि इथे हाय जंप लगावलाय आणि झेल पकडलाय. फलंदाज आणखीन एक बॅक टू द पॅव्हिलियन. दर्पण आउट झालेला आपण बघतोय. मागच्या सामन्यामध्ये अत्यंत जबरदस्त सुरुवात करणारा दर्पण यावेळेला मात्र मिड ऑफ वरती झेल देऊन परतलाय. बिग विकेट, मोठा मासा गलाला लागलेला आपण बघतोय. सचिनच्या गोलंदाजीवरती मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी उभा असलेला जो क्षेत्ररक्षक उंच पुरा आहे आणि त्याच्या हातामध्ये अगदी हाय जंप त्यांनी लावली आणि तो झेल पकडला. तारीफ करावी लागेल या झेलची. आणि आणखीन एक फलंदाज जो दुसरा फलंदाज बांधून परतलाय, ज्या खेळाडूवरती संपूर्ण जबाबदारी होती आज दर्पण या मॅच मध्ये या प्रतियोगितेमध्ये खेळेल, परंतु आज पूर्णपणे निराशा केले दर्पणने. या मॅच मधून तो बाहेर होतोय. दर्पण आचरेकर ज्याच्यावरती संपूर्णपणे जबाबदारी होती. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो म्हणजेच तेजस कनगुटकर आता मैदानामध्ये असेल. तो डावकरा फलंदाज तेजस मैदानामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करणार. समोर ती सचिन मांजरेकरची गोलंदाजी सुरू आहे. हॅलो, या चेंडूवरती पुन्हा एकदा मिड ऑन वरती चेंडू खेळला होता 30 गजच्या दायऱ्यामध्ये. क्षेत्ररक्षण थोडस मिस झालंय, परंतु एक धाव या ठिकाणी जरूर येईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकतोय आणि ती डबल फिगर 10 मध्ये पोहोचलेली आहे. तिथे दुसरं षटक सचिन मांजरेकर या गोलंदाजाचं सुरू आहे. दोन्ही संघ पहिल्या फेरीमध्ये पराभूत झाल्यानंतर या दुसऱ्या मॅच मध्ये या ठिकाणी खेळताना आपण बघतोय डू ऑर डाय असा मॅच आहे. कालची कबड्डीची स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये 3 पंचकोशी मधून या ठिकाणी झाली होती. जय शंभोबा वडाव अर्थात बामणगाव पंचकोशी मध्ये ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये 3 पंचकोशी मिळून काल कबड्डी स्पर्धेमध्ये संघ खेळले होते आणि तिथूनच धोकोडे गावचा जय गणेश धोकोडे या संघाने फायनल अजिंक्यपद चॅम्पियन पद पटकावलं आणि दुसऱ्यांदा धोकोडे गावामध्ये गुलालाची उधळण झाली होती. असा तो फायनलचा मॅच जय गणेश धोकोडे संघाने जिंकला आणि पुन्हा एकदा उधळण धोकोडे गावामध्ये आपण बघितली ती गुलालाची. अलिबाग तालुक्यामध्ये खूप सारी कबड्डी केली जाते, खूप सारं क्रिकेट खेळलं जातंय आणि
आज आपल्या समोरती जे खेळाडू आहेत सिंधुदुर्ग, दापोली, मुंबई अशाच ठिकाणावरून संघ आलेले आहेत आणि त्यांच्या माहितीसाठी अलिबाग ही क्रीडा प्रेमींची अलिबाग आहे. सुंदर निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवरचे अलिबाग आणि त्या अलिबाग तालुक्यामधल्या किहिम गावामध्ये आजची स्पर्धा आहे. आपण जर बघितलं तर किहिम गाव म्हणजेच आज या गावामध्ये खूप सारे क्रिकेटपटू घडून गेलेत, खूप सारे कबड्डीपटून घडून गेलेत. याच गावाने खूप सारे क्रीडाप्रेमी दिलेले आहेत. बैलगाडी शर्यत याच गावामध्ये होत असते आणि संपूर्ण गाव हा क्रीडाप्रेमी आहे आणि त्यातूनच आज या मैदानावरती आजची स्पर्धा आयोजित करताना 1 महिना या स्पर्धेचं आयोजन करताना या ठिकाणी जे ग्राउंड आहे एवढं सुंदर ग्राउंड बनवलं गेलेलं आहे. त्याचे मानकरी आणि त्यांचे सर्व कार्य ज्यांनी हाताळलं ते म्हणजे या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य संतोषजी कीर यांनी या संपूर्ण मैदानासाठी खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या सोबत अभिषेक पेडणेकर अर्थात अभिषेक पेडणेकर हा सगळ्यांना ओळखतो आणि त्या अभिषेक पेडणेकर यांनी 1 महिना अगोदर ही स्पर्धा सुरू होणार आहे हे जाणल्यानंतर या मैदानासाठी संपूर्णपणे जी डागडुजी होती संपूर्ण मैदान स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं काम माती टाकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं ते संतोषजी कीर आणि अभिषेक पेडणेकर यांचं खूप खूप धन्यवाद असेल. कारण मायनाक भंडारी हा चषक प्रतिष्ठेचा आणि मानाचा चषक आहे हे जाणलं आणि हे सुंदर असं मैदान या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. त्या सर्व या केहिम गावच्या ग्रामस्थ आणि खेळाडूंचं खूप आभार असणार आहेत कारण त्यांनी मायनाक भंडारी चषक आपल्या गावामध्ये व्हावा ही त्यांची अपेक्षा होती आणि या गावाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रीडांगणावरती व्हावा हे त्यांचं ध्येय होतं. त्यासाठी मी त्यांचं खूप आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चलतोय क्रीडांगणावरती जेथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे सचिन. धावफलकावरती धावा आहेत त्या एकूण 14 धावा. सचिन मांजरेकर गोलंदाजी मार्कवरती. समोर ती फलंदाज आहे स्ट्राईक वरती उजव्या हाताचा फलंदाज अर्थात आहे तो म्हणजे पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग या संघाचा खेळाडू. यावेळेला आपण बघतोय चेंडू स्टेट बॅटने खेळला होता फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. अंतिम चेंडू निर्धाव जातोय. षटक दुसरं समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीपर्यंत धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा आहेत त्या म्हणजेच 14 धावा. 2 षटक संपलेत. राजू दादा पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये विकेट मिळाल्या. दोन्ही पॉवर प्लेचे षटक अगदी कंजूस टाकले गेले ती मुंबई संघाने. मुंबई संघाचा कॅप्टन आपण इकडे बघितला तर गिरीश कोसरेकर मागच्या मॅच मध्ये सुद्धा टॉस जिंकला होता. आताच्या मॅच मध्ये सुद्धा टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय केलेला आहे. जास्त आपण प्रमाणात बघितलं तर मुंबईचे खेळाडू टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेत असतात परंतु गिरीश कोसरेकरचा हा निर्णय काय बोलाल तुम्ही? हॅलो. अगदी माझ्या मनातलंच बोलस कारण मुंबईचे खेळाडू विशेष करून सिंगल्स डबल्सवर जास्त भर देत असतात आणि प्रतिस्पर्धी संघाच्या समोर एक 40-45 धावांचं आव्हान उभं करण्याचा त्यांचा एक मनोदय असतो आणि त्या धावा रोखण्याची क्षमता असणारे गोलंदाज त्यांच्याकडे असतात. परंतु आता आपण पाहिलं हा निर्णय थोडासा धाडसी अशासाठी सुद्धा म्हणावं लागेल कारण या अगोदरचा सामना चेसिंग करताना ते पराभूत झाले होते तरी सुद्धा तोच निर्णय त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे त्यांच्या गोलंदाजीवर सुद्धा तितका विश्वास आहे फलंदाजीवर सुद्धा असावा यात हीच जमेची बाजू असेल म्हणून मला त्यांनी हा निर्णय घेतला असावा. नक्की दादा कारण पहिला मॅच जरी पराभूत झाले असले परंतु त्यातूनच सुधारणा करून या ठिकाणी बघा काय गोलंदाजी आणि फिल्डिंग केले. इथे चेंडू शरीर यष्टीवरती लागलाय. थोडस दुखापत झाली असावी. चेंडू चेहऱ्यावर लागतोय आणि चेहऱ्यावर चेंडू ज्या वेळेला लागतो त्यावेळेला डोळ्यावर जर चेंडू लागला चेहऱ्यावर अर्थातच डोळ्यावर जर चेंडू लागला तर निश्चितच तो घातक असू शकते. पाण्याची व्यवस्था जर केली तर बरं होईल मित्रांनो कारण अशा वेळेला लागलीच प्रथम उपचाराच्या अगोदर जे आपण पाणी पोचवणं मैदानात आपलं क्रमप्राप्त आहे. अचानक चेंडू उसळला आणि थोडंसं बेसावच क्षेत्ररक्षक असावं असं वाटतोय. मला हा झेल आला होता त्यांच्या दिशेने का?
आणि चेंडू सरळ चेहऱ्यावर आदळतोय आणि फलंदाज क्षेत्ररक्षकाला थोडीशी दुखापत होते, परंतु हे जे असे क्षेत्ररक्षक असतात बरेचसे खेळाडू म्हटल्यानंतर थोडी इकडे तिकडे काहीशी इजा हे होतच असते, कारण त्याचंच तर दुसरं नाव खेळ आहे. परंतु त्या इजा जी झाली आहे ते त्याच्यावर मात करून ते पुनश्च मैदानात चांगल्या प्रकारे खेळतील किंवा सज्ज क्षेत्ररक्षण करतील. पाहूया. नवीन गोलंदाज आपण बघतोय, षटक नंबर 3 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय विराज. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आहे, तो म्हणजेच मुंबई या संघाचा, अर्थात भंडारी टायगर्स मुंबई या संघाकडून विराज गोलंदाजी मार्क वरती. विराज कोटमकर गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळला, मिड विकेट वरती क्षेत्ररक्षण आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु काय फिल्डिंग झालंय. तेवढा चांगला थ्रो येतोय सरळ गोलंदाजच्या हातामध्ये, गॅदर केला त्याने चेंडूला, मात्र दुसरी धाव कुठल्याही प्रकारची जाणार नाहीये अशी काळजी घेतलेली आहे. बघा, मागच्या सामन्यापासून कॅप्टन गिरीश कोचरेकर यांनी खूप सारा शिकलेला आहे आणि त्यामध्ये फिल्डिंग आणि त्यावरती गोलंदाजीवरती चांगल्या पद्धतीने भर दिलाय. यावेळेला फुल केलाय चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात स्क्वेअर लेग वरती. आणखीन एक फलंदाज यावेळेला सिंधुदुर्ग संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन. चार फलंदाज तंबूच्या आसरेला पोहोचलेले आहेत. इथे संपूर्णपणे पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग संघाला या मॅच मध्ये बॅकफुट वरती नेऊन ठेवलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या एकूण 17 धावा, 4 बाद 17. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. आज कॅप्टन लवकर बाद झाला आणि आपण बघितला ज्यावरती विश्वास ठेवला होता तो दर्पण आचरेकर सुद्धा लवकर बाद झाला आणि सिंधुदुर्ग आता मात्र बॅकफुट वरती बघतोय. गिरीशची 16 धावा धावफलकावरती झाल्यात, माफ करा 4 बाद 16 अशा स्थितीमध्ये आहे. तो म्हणजेच पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग हा संघ आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच विराज कोटमकर गोलंदाजी मार्क वरती आहे. उजव्या हाताचा फलंदाज त्याच्या समोरती असेल. पुढील चेंडू, या वेळेचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येणार, त्याच वेळेला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फिल्डिंग केलाय, एक धाव अजून मिळतोय. 17 धावा धावफलकावरती लागल्यात, जेथे तिसरं षटक सुरू आहे. शेवटची 7 मिनिटं आहेत. बघा, जो टाइम लावलेला आहे त्यामध्ये शेवटची 7 मिनिटं आहेत. यावेळेचा चेंडू हवेत आहे, परंतु निर्मनुष्य क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. जोपर्यंत डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फिल्डिंग करतोय, तोपर्यंत दुसरी धाव या दोन्ही फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. 2 धावेने धावसंख्या 19 वरती पोहोचते. हॅलो संजय, ही वादळापूर्वीची शांतता म्हणावी की का? कारण आता परत पाहतो पण कुठलाही मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून आला नव्हता आणि या वेळेला मात्र फटका मोठा मारला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे झेल सुट्ट्याचं आपण पाहतोय आणि तिसरी धाव मला वाटते पूर्ण झालेली आहे. अतिशय चपळ असे दोन्ही फलंदाज आहेत. दोघांमध्ये तालमेल जो आहे तो अचूक आहे, त्यामुळे तिथे एक धाव ती दुसरीवर त्यानंतर तिसरी धाव सुद्धा, म्हणजे खरोखर चपळ असं दोघांमध्ये जे तालमेल आहे तो चपळ असल्यामुळे निश्चितच या 3 धावा झालेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या होती ती. षटक संपलेलं आहे, 22 धावा. नक्की राजूदादा, इथे आपण जर बघितलं तर मोठे फटके येत नाहीये आणि अशा वेळेस मगाशी म्हटल्याप्रमाणे एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर द्यायला पाहिजे. राजूदादा मगाशी म्हटला होता आणि त्यानुसार या ठिकाणी एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय, कारण 4 प्रमुख फलंदाज
जे सलामीचे असतात पहिल्या क्रमांकाचे असतात ते बाद झाल्यानंतर मिडल क्रमावरती दबाव आलेला आहे. शेवटची 4 मिनिटं असतील. चौथं षटक सुरू होतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आलाय तो गोलंदाज मुंबईचा कॅप्टन गिरीश कोचरेकर. गोलंदाजी मार्क वरती षटक दुसरं हाताळतोय वैयक्तिक. यावेळीचा चेंडू आपण बघतोय आडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू वरती विकेट किपर चुकलाय, फलंदाज चुकलाय. चेंडू जातोय सरळ शॉट थर्डमॅनच्या दिशेला. एक धाव अजून मिळतोय आणि एका धावेने धावसंख्या 23 वरती पोहोचले. षटक चौथं सुरू आहे. चौथ्या षटकाच्या दुसरा चेंडू गिरीशचा. यावेळीचा फटका फसलाय. चेंडू हवेत. शॉट थर्डमॅनच्या हातात जाईल. आणखीन एक फलंदाज पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग संघाचा बॅक टू द पॅव्हलियन. राजू दादा, आधुनिक क्रिकेट कसं आहे बघा. डीजे सुद्धा आधुनिक क्रिकेट मध्ये आलाय आणि या ठिकाणी खेळाडूंबरोबर प्रेक्षकांना सुद्धा ताल धरावा लावणार असं गीत या ठिकाणी वाजवतोय आमचा डीजे मास्टर. या दरम्यान चेंडू सरेनला डीप लॉंग लेग फाईन लेग बॉडी लाईनच्या बाहेर षटकार आलाय. वेलकम 6. चांगल्या रीतीने सजवले जातोय. व्यासपीठ आणि संपूर्ण ट्रॉफी वगैरे सर बघितलं तर खेळाडूंसाठी खूप सारी पारितोषिके आलेली आहेत. आज सायकल म्हणून सुद्धा पारितोषिक या ठिकाणी आपण ठेवले. शेवटची 2 मिनिटं आहेत या मॅच मधले. जो टाइम लावला होता चौथ्या षटकासाठी तो या ठिकाणी 2 मिनिटाचा अवधी असणार आहे आणि त्यामध्ये हे षटक पूर्ण करणे या संघासाठी खूप महत्वाचं असणार आहे. अगदी नियमांचं पालन सुद्धा केलं जात असतो स्पर्धेमध्ये. या चेंडूवरती उडवलाय. चेंडू सरळला काऊ कॉर्नर बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. दादा, आपण बघतोय आधुनिक क्रिकेटमध्ये बरेचसे व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होतात आहे. कारण आपल्या समालोचकांना तुमच्या काळात त्यावेळेस पैसे नव्हते, परंतु आता पैसा आलेला आहे. समालोचक पंच आणि सगळ्यांनाच पैसा आलेला आहे. कालपासून मी इथे आहे. काल इथे दिवसभर कॉमेंट्री केली. रात्री मी डायरेक्ट सहानगोटी इथे कबड्डीची कॉमेंट्री करायला गेलो आणि सकाळी 6 वाजता घरी आल्यानंतर 2 तास झोप काढली आणि 2 तासाच्या नंतर पुन्हा एकदा दिवसभर इकडे आलेला आहे. असा कॉमेंटेटर वाल्यांना सुद्धा खूप मागणी आता वाढलेली आहे. काय बोलताल राजू दादा? क्रिकेटच खूप झाले. म्हणजे पूर्वी एक 10-15 ठिकाणी सामने खेळवायचे. प्रथम दिगोडी, त्यानंतर मांडवा, धोकोडे आपल्या विभागात. आणि केमची स्पर्धा ही फार वर्षांवर फार जुनी स्पर्धा आहे. अशी तर नवगाव या ठराविक विभागातच क्रिकेट खेळलं जायचं. आता प्रत्येक गावात 2-3 वेळा 2-2 सामने होतात. धावसंख्या झालेली आहे ती 36 धावपल करायला. आणि अशा त्यामुळे निश्चितच समालोचकांची मागणी वाढली, त्याचबरोबर पंचांची मागणी वाढलेली आहे. आणि धावसंख्या 36 फलंदाज बाद झालेले आहेत. त्यामुळं अलीकडे क्रिकेट जो आधुनिक काळातलं आधुनिक शेवटचं षटक इथे पाहायचं आहे. म्हणजे मला स्कोरर आठवण करून देतात. ही आठवण माझ्यासाठी नव्हे तर मला वाटते त्या फलंदाजासाठी असावी, कारण आता हाणामारी करणं अपेक्षित असावे.
आणि वाढत्या क्रिकेटमुळे मागणी वाढणार यात तो कोणती शंका नाही. नक्कीच बॅट टी शर्ट वाल्यांचा धंदा कॅपचा धंदा सुद्धा वाढलेला आहे. शूज सुद्धा या ठिकाणी त्यांचा सुद्धा व्यवसाय वाढलेला आहे. बरेचसे व्यवसाय हे क्रिकेट वरती अवलंबून असतात. परंतु आता बैलगाडी सुद्धा खूप अलिबाग तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे बैलगाडी ही शर्यत आल्यामुळे हे सुद्धा व्यवसाय बरेचसे वाढलेले आपण बघितले. अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती स्पिन गोलंदाज आणला जातोय. श्रेयसला गोलंदाजी मार्क वरती आणला जातोय. ज्याने मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती तो श्रेयस हडकर गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक. फलंदाजाचं नाव अर्थात अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखीन एक फलंदाज यावेळेला सिंधुदुर्ग संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन. खूप सुंदर गीत या ठिकाणी वाजवतोय. आज मात्र मंत्रमुग्ध असे गीत आपल्याला बघायला मिळतात आणि खेळाडूंबरोबर प्रेक्षक या ठिकाणी अगदी ताल धरताना आपल्याला पाहायला मिळालेत. या चेंडूला आपण बघतोय पाठवलेला आहे कव्हरच्या दिशेला. इनसाइड आउट शॉट आपण बघितला हा आणि त्यावरती एक धाव आलेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जातोय. ती 37 धावसंख्येवरती. शेवटच्या षटकामधून चेंडू शिल्लक असतील ते आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा धावफलकावरती लागण्यात. या मॅच मध्ये कमी धावा जरूर आलेल्या आहेत कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबईचा कॅप्टन यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये गोलंदाजी खूप चांगली केली गेली. 2 फटके जरूर खाल्ले कॅप्टनने परंतु या मॅच मध्ये धावा आतापर्यंत 37 वरती आहेत. परंतु 3 चेंडूवरती मोठे जर फटके आले तर 50 पार होऊ शकतोय आणि एक चांगला टोटल या मॅच मध्ये उभा करू शकतोय तो सिंधुदुर्ग. स्पिन गोलंदाज हडकरचा हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक विकेट किपर झेल सोडतोय. जीवनदान मिळाले या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या 38 वरती पोहोचलेल्या 38 रन स्कोर बोर्ड वरती पोहोचल्यात आणि या मॅच मधून या 17 मधून शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. अंतिम 2 चेंडूचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्ग संघाचा हा फलंदाज मैदानामध्ये सज्ज झाला आहे. शेवटचे 2 चेंडू अंतिम चेंडू काही क्षणातच पडतील परंतु मोठ्या लक्ष्याचा जो प्रयत्न होता तो मात्र लक्ष या ठिकाणी ठेवता येऊ शकत नाहीये. अजून पंचांचा काही काय रिव्ह्यू कसलाय. फक्त एकच घ्या. एकानेच यायचं आहे. कॅप्टननी फक्त यायचं आहे. बाकी खेळाडू अजिबात आतमध्ये येऊ नका. जो काही आपला त्या ठिकाणी निर्णय असेल तो कळवायचा आहे. सर समजलं नाही अजून. 4 खेळाडू आतमध्ये आहेत का असं पाहण्याचा रिव्ह्यू आहे का. हा 3 खेळाडू आतमध्ये पाहिजे होते परंतु अपोजिट संघ सांगतोय की 2च खेळाडू हे 30 गजच्या दायऱ्यामध्ये आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. हा रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू घेतला जातो का पंचांच्या माध्यमातून हे सुद्धा पाहणे खूप गरजेचं असेल.
हा बरोबर आहे सर ना. 3 खेळाडू आतमध्ये आहेत का हे पाहण्याचा रिव्ह्यू असेल. नक्की सर. संजय सर. चला निर्णय झालेला आहे. आपण पाठीमागे चला. जो काही निर्णय असेल ते आपल्यापर्यंत पोहोचवतील पंच. आपण सिंधुदुर्ग संघ त्या निर्णयाचं पालन करायचं आहे. पंच आपल्याला कळवतील जो काही निर्णय असेल तो. जी मागणी होती ती फेटाळलेली आहे आणि या ठिकाणी 3 खेळाडू आतमध्ये होते म्हणजे हा चेंडू नो नसणार आहे. पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात होईल. शेवटच्या षटकातून चेंडू आता शिल्लक आहेत ते म्हणजे 2 चेंडू शिल्लक असतील. 2 टू गो. अंतिम 2 चेंडू या सत्रामधले. गोलंदाज श्रेयस हडकर गोलंदाजी मार्क वरती. इथे चेंडूला पाठवलाय. अडेबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग वरती चेंडू जातोय. फिल्डिंग चांगली झाली मात्र दुसरी धाव घेताना ओव्हर थ्रो आणि या स्पर्धेतला पहिला ओव्हर थ्रोचा चौकार जातो की काय मात्र तिथे चेंडू अडवलाय. परंतु जास्तीत जास्त धावा या चेंडूवरती ओव्हर थ्रोच्या आलेल्या आहेत. बघा आतापर्यंत अशी चुकी कधी झाली नव्हती. गेल्या 3 दिवसाचा विचार केला तर या सर्वात जास्त धावा या चेंडूवरती आल्यात. त्या म्हणजे 10 धावा पूर्ण केल्यात. 4 रन या चेंडूवरती आलेले आहेत. शेवटचा चेंडू आता असेल. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अंतिम चेंडू या मॅच मधला या सत्रामधला आपण बघतोय. फुल टॉस दिलाय आणि क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. बघा अजून एक झेल सुटतोय आणि त्यामुळे धावसंख्या 2 ने पुढे सरकले आणि ते आता पोहोचले 44 धावेवरती. 44 धावा सर झालेल्या आहेत. कारण कालचा विचार केला तर साधारणतः 2:30च्या नंतर इथे सामना खऱ्या अर्थाने चेस होताना बघितला. चेस होत असतो आणि त्यामुळे अगदी मधली वेळ आहे. हा सामना चेस होऊ शकतोय किंवा नाही होऊ शकतोय हे सांगता येणार आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये 3 सामने डिफेन्स झाले होते. संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 सामने चेस झाले होते आणि आताची जी वेळ आहे ती दोन्ही मधली आहे. मग इथे चेस होणार की सामना डिफेन्स होणार हे सांगणं अगदी कठीण आहे. कारण 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 45 धावांचं आव्हान हे प्रतिस्पर्धी संघासमोर ते ठेवलेलं आहे. अर्थात आपण जर बघितला तर सिंधुदुर्ग संघाचा कॅप्टन बाबू हा खूप हुशार आहे. त्याच्याकडे असलेली गोलंदाजी आणि त्याच्या गोलंदाजीचा वापर करणे हे त्याला खूप चांगलं माहीत आहे. कारण त्याच्याकडे हुकमी एक्का म्हणजे दर्पण आचरेकर. दर्पण आचरेकरची 2 षटकं ती कशा पद्धतीने तो वापरणार कधी तो त्याचा वापर करेल हे सांगता येणार नाहीये. अशामुळे हा मॅच अगदी रंगतदार होईल. इथे सामना डिफेन्स करणे हे सुद्धा शक्य होऊ शकतोय. ते म्हणजे सिंधुदुर्ग भंडारी अर्थात पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग या संघाला एक चांगला मॅच जबरदस्त मॅच या ठिकाणी होईल यात मात्र शंका नाहीये. मॅचचं दुसऱ्या सत्राकडे जाण्यापूर्वी मी डीजे मास्टरला विनंती करतोय एक सुमधुर गीत या ठिकाणी आपण पेश करायचं आहे.
संघाची आता मात्र फलंदाजी असताना 45 धावांचं जे लक्ष्य आहे, येणारी 30 चेंडू आणि 45 धावा, तर नक्कीच एक सोपं आजच्या दिवसात समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणि मगाशी आपण पाहिलं तर राजूदादाच्या नावाने म्हणजे नक्कीच आपले ज्येष्ठ मान्यवर आलेले आहेत उपस्थित. आणि नक्की राजूदादा म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक चेहरा आठवतो म्हणजे डोंबिवली ग्रामीणचे माजी आमदार म्हणजे राहुलदादा पाटील यांनी सुद्धा आजचा सामने पाहिले. तर मनसेच्या आयोजकांना पाईपलाईन डोंबिवली या माध्यमातून आपण जर या मैदानामध्ये पाहिलं तर आता ते सामने सुद्धा सुरू आहेत. एक उच्च भव्य दिव्य सामने, जास्त बक्षीस असलेले बहुतांश प्रायझेस सामने आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा राजूदादा आपल्या मैदानात सुद्धा राजूदादा आपल्याला पाहायला मिळतात. तर विनंती करतोय की सामन्याचा आनंद घ्या. त्यामुळे मैदानामध्ये वळतोय की सामना आपल्याला दोन्ही संघांना जिंकायचा आहे. जिंकला तरच मैदानामध्ये आपण टिकून राहणार आहोत, अन्यथा लांबवरनं आलेले हे दोन्ही संघ बाहेर पडावं लागेल, निराशून माघारी परतावं लागेल. हे आपल्या माध्यमातून होऊन द्यायचं नाही आहे. पाहायचं ठिकाणी समीकरण पाहिलं तर 30 चेंडू 45 धावा एक सोपं समीकरण आहे. तर नक्कीच हे काढण्यामागचं तुमचं 2 मिनिटं थांबा. चला सुरू करा पंच. सिंधुदुर्ग संघ गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल 30 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. पहिला चेंडू चांगला असा मार्गस्थ होता. नक्कीच पहिल्या चेंडूवरती आता मात्र दबाव दडपण कशी गोलंदाजी करायची आहे ती गोलंदाजी करणं महत्वाचं असेल. कारण प्रथमच चेंडू आपण जर पाहिला दादा तर पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये पंचांनी घोषित केला, ज्या ठिकाणी 30 चेंडू 45 दर्पणच्या माध्यमातून नेहमी आपण पाहिलं तर फलंदाजी चांगली करतो. गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू हा वाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिला. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झाली होती. ह्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाली, दुसरी धाव नक्कीच चांगल्या रीतीने प्रयत्नशील पूर्ण केली. आणि नक्कीच्या 2 धावेने सुद्धा पाहायला गेलं तर 1 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण आपल्या समोर पाहायला मिळते. नक्की डिफेन्सवाली गोलंदाजी दादा करावी लागेल, कारण मैदानामध्ये सामना जिंकायचा असं, कारण पहिला सामना आपण पराभूत झालेला. मुंबई संघ जर पाहिला तर गोवा संघ ह्या ठिकाणी आला कारण नसल्यामुळे एक बाईच्या स्वरूपामध्ये होता, त्या ठिकाणी तुम्ही त्यांना विजय प्राप्त करू शकले नाही. आणि आता मात्र पराभूतच्या माध्यमातून हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या ठिकाणी मात्र दर्पणनी चेंडू चांगला टाकला होता, चेंडूवरती फसवा चेंडू सुद्धा फेकला होता, फलंदाज फसला सुद्धा होता. परंतु या ठिकाणी थोडासा सूर्यदेवताचा प्रकाश किंवा उन्हाचा अभाव आपल्या डोळ्यांच्या माध्यमात सोसवला गेला नाही. त्याच माध्यमातून ह्या मैदानामध्ये राजा शिवछत्रपती क्रीडांगण किम या मैदानामध्ये हा सामना चालूच असताना इथे झेल ड्रॉप झालेली आपल्याला पाहायला मिळाली. पाहता 2 चेंडू दर्पणनी मात्र चांगले फेकलेत. आपल्या माध्यमातून जे 100% योगदान आपल्या संघाला झालं पाहिजे, आपला संघ मला खुश झाला पाहिजे, कर्णधार जी भूमिका दिलेली आहे ती आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे. नक्कीच संजय सर म्हणल्याप्रमाणे एक ह्या संघाचा हुकमी एक्का किंवा हिरा या खेळाडूकडे आपण म्हणू शकतो असा दर्पण आचरेकर मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू पूर्ण झालेत. लवकरात लवकर जे सामना संपवायचा आपल्याकडे नियम आहे, म्हणजे 20 मिनिटं आणि 4 षटकं संपली पाहिजेत किंवा 4 षटकं समाप्त झाली पाहिजेत, अन्यथा दंड आपल्याला स्वीकारावा लागेल. अशी गोलंदाजी करत असताना दर्पण पहिली शतक फेकण्यासाठी सज्ज असेल. हा तिसरा चेंडू दर्पणचा 1 धाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण होणार, कारण मनामध्ये दादा इच्छा असेल की सामना जिंकायचा. ज्या ठिकाणी लो कोरीन सामना असतो त्या ठिकाणी कुठेतरी आपण जी आपली फलंदाजी असते मग आपण नेहमीच कर्णधार सांगत असतो की षटकार चौकार नको आहेत, आपण डबल धावसंख्येत सुद्धा सामना जिंकू शकतो असं समीकरण मनामध्ये असेल. किंवा मग मुंबई संघाला सुद्धा माहिती असेल की 30 बॉल 45 धावसंख्या असताना कशा प्रकारे फलंदाजी आपल्याला करायची आहे. नक्की डबल सिंगेनी कोणताही चेंडू निर्धाव जाऊन द्यायचं नाही, हे मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावसंख्या मैदानामध्ये जाऊन पोहोचली. 4 चेंडू आणि 6 धावा. उर्वरित 2 चेंडू, चेंडू नंबर 5, चेंडू नंबर 6 नक्कीच निश्चित निगेटिव्ह पद्धतीने फेकावा लागेल. दर्पणच्या माध्यमातून विचार केला तर निश्चितच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु ज्या ठिकाणी धावसंख्या कमी आहे आपल्याला चेंडू निर्धावच फेकावे लागतील. आणि समोरच असलेल्या मुंबईचे खेळाडू म्हणजेच विराज आणि निशांत यांना रोखून धरावं लागेल. या दरम्यान मात्र चांगला फटका खेळला होता. या चेंडूवरती सुद्धा 1 धाव पूर्ण झाली. एकीने धावेने समाधान मानले. पाहता 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. अंतिम चेंडू करता वाटचाल करत असलेले हे षटक पाहायला मिळते. अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू पाहायचा आहे. षटकार चौकार की ज्याप्रमाणे दर्पणला अजूनही निर्धाव चेंडूची वाट पाहतोय तो चेंडू आपल्याला पाहायला मिळेल काय? जास्तीत जास्त विकेट्स मैदानामध्ये घ्याव्या लागतील. थोडंसं दबाव शेवटच्या 4थ्या-5व्या षटकापर्यंत न्यावं लागेल.
या ठिकाणी मात्र नशिबाने साथ दिली ती म्हणजे मुंबई संघाची. षटक संपलं याची घोषणा मात्र आपल्या पंचांच्या माध्यमातून आले आणि पंचांच्या माध्यमातून हा आम्ही स्वीकार करतोय. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8 धावा. पहिल्या षटक समाप्तीनंतर 8 धावा ह्या मैदानामध्ये ज्या ठिकाणी 45 धावांचं लक्ष असताना चांगली धावसंख्या नक्कीच म्हणू शकतो. चांगल्या विचारांनी खेळलेला म्हणजे आपण ज्या ठिकाणी म्हणतो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते असं समीकरण नक्कीच या मैदानामध्ये पाहायला मिळेल. आपण बोलायला हरकत नाही आहे. आणि खरंच मुंबईचे हे खेळाडू आता मात्र आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करताना या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळालेत. चला गोलंदाजाचं नाव वारंवार जर पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यापासून दोन्हीही समालोचक असतील किंवा मग आयोजक असतील सांगतायत की 12वा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. आता कसं असतं की इतका मोठा आपण स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रत्येक नियम किंवा प्रत्येक अटीचं पालन करणे हे गरजेचं असतं. अन्यथा आपण जर पाहायला गेलं तर ह्या चेंडूवरती वन बाउन्स चौकार आलाय. नक्कीच पंचांसुद्धा इशारा येतो की ह्या चेंडूवरती चौकार आहे. तर आपण पाहायला गेलं तर आपण मग या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला शिस्त सुद्धा लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आधीच्या ह्याच्यामध्ये मग ट्रॅक पॅन्ट किंवा शूज कंपल्सरी नव्हते, मग ते आताच्या ह्याच्यामध्ये ते कंपल्सरी करण्यात आलेत. मग त्यानंतर मग दुसरा नियम बघितला, सामने लाईव्ह असतात. मग लेडीज वर्ग असेल किंवा कोणताही प्रेक्षक वर्ग असेल तो सामना लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतो. मग त्याच दरम्यान आपला गार्ड असेल तो मैदानामध्ये आपण चेंज करू नका किंवा कोणत्याही पद्धतीचं वादविवाद कुठला असेल पंचांशी वाद घालू नका किंवा आपण खेळाडूंशी वाद घालू नका. मग त्यावरती मग 3 वर्षाची बंदी किंवा अनेक असे नियम स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. तर नक्कीच प्रत्येक नियम आहे, प्रत्येक नियमांचं आपण पालन करायचं आहे आणि स्पर्धा आपल्याला ही पार पडायची आहे. या दरम्यान त्याच पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू मारला होता. पहिल्या चेंडूमध्ये ज्या प्रकारे ताकद होती या चेंडूमध्ये तितकी मिळाली नाही, परंतु नक्कीच या चेंडूवरती धाव मात्र निश्चित मिळणार. धावसंख्येमध्ये या ठिकाणी एकनी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू सांगत झाले. पंच मात्र या ठिकाणी चांगली अशी भूमिका पार पडतात. नेहमीच म्हटल्याप्रमाणे क्रिकेटचा देव ज्याला म्हणतो, जो क्रिकेटचा देव म्हणजे आपले 2 हे पंच आपल्याला मिळतात. एक पेनचे पंच तर एक अलिबागचे पंच. दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. दोघांचे निर्णय आजच्या दिवसामध्ये चांगले आहेत. नक्कीच आजचा तिसरा दिवस, तिन्ही दिवसामध्ये कोणताही चुकीचा निर्णय आपल्या माध्यमातून लागणार नाही ह्याच्याकडे मात्र दोघांचं लक्ष आहे. आणि आजचा पाहता ह्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि उत्कृष्ट ची कामगिरी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या दरम्यान जर पाहिलं तर पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. नक्कीच यस नो करताना दोघांचं हे कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपामध्ये ही 2 धावा पूर्ण झाल्या. ज्या ठिकाणी 30 चेंडू मध्ये 45 धावा पाहिजे होत्या, समीकरण मोठं नव्हतं, विकेट काढण्याची गरज होती किंवा सर बोलून गेल्याप्रमाणे कशा गोलंदाचा वापर करून घ्यावा याचं मात्र उत्तम उदाहरण बाबू भांडेकडे आपल्याला पाहायला मिळते. कारण पराक्रमी भंडारी सिंधुदुर्ग या संघाचा कर्णधारापदी एक निर्णय घेण्यासाठी एक जबाबदारी त्याकडे नेहमी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र मुंबईचे हे दोन्ही खेळाडू ठरवून आले की आपल्याला दोघांनाच हा सामना संपवायचा आहे, दोघांना सामन्यामध्ये रंग आणायचा आहे. कारण दुपारच्या क्षेत्रामध्ये खेळाडू किंवा प्रेक्षक वर्ग आपल्या सामन्याचं का इतकं आनंद लुटतोय, कारण प्रत्येक सामना जरी कमी लो स्कोर असला तरी आपल्यामधली खेळण्याची जिद्द किंवा खेळण्याचा आत्मविश्वास, आपल्या संघावरील एक सराव हा आपल्याला सामन्यामध्ये दाखवून द्यायचा. या दरम्यान 4 चेंडूची सांगता झाले. धावसंख्या झाली ती 19 धावा. उर्वरित 2 चेंडू. गोलंदाज असेल अलंकार. कारण नक्कीच पाहिल्याप्रमाणे सामना जिंकायचा असेल, सामन्यामध्ये आपल्याला राहायचं असेल तर थोडंसं चांगली गोलंदाजी किंवा चांगली जी क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण नेहमीच पाहिल्याप्रमाणे गेमचं मैदान म्हटल्याने टप्पा पडल्यानंतर आउटफील्ड इतकी सुंदर असल्या कारणाने टप्पा पडल्यानंतर गती प्राप्त करतो आणि या गतीचा वापर मात्र फलंदाजांना नेहमी पाहायला मिळेल. कारण जसं काका आपण जर पाहिलं तर मग मोठे फटके मारल्यानंतर मी एक उदाहरण देईन. काही वर्सुलीचं मैदान एक उत्कृष्ट मैदान आहे. वर्सुलीचं एक 360 डिग्री असलेलं मैदान, दोन्ही बोथ साईडना सामने खेळवले जातात. परंतु थोडीशी एक क्षेत्ररक्षण सोडलं किंवा आउटफील्ड सोडलीत ना तर अख्खं मैदान हे चांगलं आहे. परंतु त्या ठिकाणी जमिनीच्या खाली वाळू असल्या कारणाने हे सुद्धा मैदान त्याच प्रकारचं आहे. परंतु ह्या
मैदानाचा आपण मेंटेनन्स पाहिलात किंवा एक चांगलं हे मैदान बघितलं नक्कीच एक किहीमचे ग्रामस्थ म्हणू शकतात किंवा ह्या मैदानाची देखभाल करणाऱ्यांचं खरंच कौतुक करू शकते, कारण मैदान सामने करणं कोणी असेल पण त्याचं देखभाल घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं काम आहे. या दरम्यान आपण जर पाहिलं तर 6 चेंडू सांगता झाले, उर्वरित जी 3 षटकं आहे ह्या 3 षटकामध्ये जवळपास आपल्याला जिंकण्यासाठी 62 धावांची गरज 45 धावांची गरज असताना मैदानामध्ये आता मात्र धावसंख्या झाली ती 22 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. म्हणजे 18 चेंडू आणि 23 धावा. म्हणजे आतापर्यंत मुंबई संघ जे समीकरण करून आलं होतं, स्ट्रॅटेजी करून आलं होतं की आपल्याला बॉल टू बॉल पद्धतीने धावसंख्या रचायची आहे, खेळून काढायची आहे, यात मध्ये यशस्वी झालेत. अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारात विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दोन्ही खेळाडू आल्या सारखेच 44 धावांचं टार्गेट असणार आहे. चांगली अशी झेल. कम ऑन डीजे. जोडी तोडायचं जे काम होतं ते मात्र आता तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 44. पंचेचाळीस धावांचं टार्गेट असणार आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. नक्कीच गुणलेखक बरोबर होता, परंतु नक्कीच आपण पाहतो ना ज्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक 12वा खेळाडूचा उल्लेख करण्यात आला होता की 12वा खेळाडू हा फक्त नाव सांगायला पाठवलेला नसतो, तर त्याची कामगिरी असते, आपल्या संघाकडे लक्ष ठेवायचं असतं किंवा धावसंख्येमध्ये काय बिघड होतोय किंवा आपला खेळाडू कोण आलाय किंवा आपल्या खेळाडूंनी कशी कामगिरी केली किंवा त्याचप्रमाणे आपल्या खेळाडूचे असलेले आपलं साहित्य म्हणजे ॲक्सेसरीज असते, बॅट असतात, पॅड असतात, ह्याकडं सांभाळ, ह्यामध्ये कुठलं कमीपणा नसू शकतोय, कारण ह्या ठिकाणी 11 खेळाडूंमध्ये 12वा खेळाडूचा उल्लेख केला जातो. हे सुद्धा कौतुक आहे. आणि त्याच दरम्यान पाहायला गेलं तर कार्पेटचा आधार गुन्हा चेंडू ट्रॅव्हल झाला. पाहायचं आहे पंचांच्या मध्ये धावा किती येत आहेत. नक्कीच फील्ड केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे आणि पंच दर्शवतात की ह्या चेंडूवरती चौकार आहे. नक्की दर्पणचं ह्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गिरीश कोचरेकर मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी काका चांगली केली होती, कारण पहिला सामना सुद्धा बघितला, आपल्या साईडनं पूर्ण प्रयत्न केले होते. नक्की यश आपल्या पदरी पडलं नव्हतं, कारण समोरील असलेला दापोली संघ हा खूप मौल्यवान आजच्या दिवसातील म्हणू शकताय, कारण आपण का आलो इतक्या लांबपर्यंत आणि मेहनत कशापर्यंत करावी किंवा कशा प्रकारची करून दाखवावी याचं उत्तम उदाहरण दापोली संघाने दाखवून दिले. आता मात्र जिद्दीचं एक उदाहरण दाखवलं संघ. या ठिकाणी पाहायला गेलं तर जी नाण्याची बाजू असते ती वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू आपण पंचाच्या माध्यमातून लागलाय, तर नाण्याची एक बाजू आपण पाहिली, त्या ठिकाणी 44 धावांचं लक्ष सिंधुदुर्ग संघात ठेवलं होतं, 45 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. आता मात्र आपण नाण्याची दुसरी बाजू पाहतोय आणि त्या ठिकाणी जे जखमीवर मीठ चोळायचं काम ज्याला म्हणतो किंवा आपले जे दबावाखाली न खेळण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय, ते मात्र मुंबई सारखं उत्कृष्ट दर्जाने पाहायला मिळतोय. या दरम्यान पुन्हा एकदा चौकार येतोय. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि पाहायला गेलं तर आता मात्र फक्त 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी,
कंपल्सरी 13 धावा आपल्याला काढायच्या. त्या 13 मधली एक धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते. पाहायचा नक्कीच हा चेंडू क्रमांक होता 5 आणि या 5व्या चेंडूवरती नक्कीच एक धाव आलेली आपल्याला पाहायला मिळेल. दर्पणला अजूनही एक चेंडू मैदानात फेकावं लागेल. पंचांच्या नक्कीच डाव्या साईडना गाड घेऊन गोलंदाजीला सुरुवात केली. आता पाहता पाहता 5 चेंडू प्रगतीपथावर फेकण्यामध्ये यश आलं होतं. कोणताही वाईट स्वरूपाचा चेंडू नव्हता. एक विकेट नक्कीच घेण्यामध्ये यश आलं होतं पहिल्याच चेंडूवरती. अंतिम चेंडू निर्णायक चेंडू दर्पणचा गिरीशसाठी या ठिकाणी चाकवा चेंडू फेकला होता. चेंडूवरती गती गरिवर्तन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकाची सांगता झाली. 18 चेंडूंची सांगता झाली आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या मैदानामध्ये झाली 32 धावा. आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 12 चेंडू आणि 12 धावा दोन्ही खेळाडूंनी दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे. आणि 7 मिनिटं आणि 7 मिनिटांमध्ये आपल्याला 12 चेंडू 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. बत्तीस धावसंख्या झाली. 32 धावसंख्या. येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आणि हे सॉरी 13 धावा पाहिजेत. नक्कीच आता मात्र पाहायला गेलं सिंधुरंग दलाचं प्रत्येक धावेकडे लक्ष असेल काका. कारण एक एक धावेनी सामना फिरू शकतो. आपल्याला जिंकण्यासाठी मदत होऊ शकते. आणि निश्चित आपल्या हक्काच्या रनसाठी आपल्याला भांडणं सुद्धा गरजेचं आहे. चुकी मात्र आमच्याकडनं सुद्धा होऊ शकते. प्लीज माफी करा यासाठी. आणि नक्कीच या दरम्यान पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक करत असलेला हा खेळाडू चांगला चपळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्याच प्रकारे चपळ गोलंदाज सुद्धा पाहायला मिळाला. धावसंख्या रोखण्यामध्ये यश आलं आणि हा चेंडू गेला निर्धाव. समीकरण पुन्हा एकदा चेंज होतं. येणाऱ्या 11 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू पडेल दबाव वाढेल मुंबईच्या खेळाडूवरती. ज्या ठिकाणी प्रत्येक चेंडू धावसंख्या येईल दबाव वाढेल ते सिंधुदुर्गच्या खेळाडूंवरती. पाहायचं ह्या धाकधुकीमध्ये विजय कोणचा होणार. कोण या ठिकाणी निश्चितच यश प्राप्त करणार. कुठला संघ ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहणार तर कुठला संघ या स्पर्धेच्या बाहेर पडणार. येणारा वेळ ठरवेल. येणारे चेंडू ठरवतील. चेंडू असतील 11 आणि जिंकण्यासाठी धावसंख्या पाहिजे ती. चला दुसरा चेंडू लवकरात लवकर चला प्लीज. हा सुद्धा चांगला चेंडू होता. ह्या चेंडूवरती चुकी मात्र केली आणि नक्कीच चुकीचा फायदा मिळणार मुंबई संघाला. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाला चुकून चेंडू जाते चौकार. प्रमाणे या अलिबाग तालुक्यामध्ये काका मग त्यामध्ये क्रिकेट असेल किंवा बैलगाडी स्पर्धा असेल आणि मग त्याचप्रमाणे त्याचबरोबरीमध्ये कबड्डीचे सामने सुद्धा असतील. हे इतके सामने आजच्या दिवसामध्ये वाढलेले आहेत किंवा भरवले जातात. नक्कीच ह्या अलिबाग तालुक्यामधील एक मोठं नाव म्हणून क्रिकेटकडे नेहमीच पाहिलं जातं. त्याचबरोबर आता बैलगाडी क्षेत्र सुद्धा त्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या ठिकाणी क्रीडा नगरी किंवा क्रीडाप्रेमी ज्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण गर्दी जरी अफाट बघितली आणि नक्कीच उल्लेख केल्याप्रमाणे आपण ज्या डीजेच्या माध्यमातून जे सॉन्ग ऐकले बैलगाडी क्षेत्रातलं म्हणजे क्रिकेटमध्ये जसे अनेक मौल्यवान कामगिरी करणारे खेळाडू आहेत तसेच मग आपण पाहायला गेलं तर मग बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा त्याच प्रकारे नामवंत खेळाडू किंवा होऊ शकतात किंवा चांगले गाडा मालक पाहायला मिळतात. मग त्याच प्रकारे मग कबड्डीचा आपण जर विचार केला तर मग त्या ठिकाणी सुद्धा चांगले कामगिरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक केले खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र संधी आहे मुंबईच्या खेळाडूंकडे. नक्कीच कर्णधाराकडे गिरीश कोसरेकरकडे चांगली अशी नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याची भूमिका पार पडली होती. यशस्वी भूमिका आतापर्यंत पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान एक धाव पूर्ण झाली. चेंडू नंबर 4 वरती पाहता पाहता एक एक धावेनी धावसंख्येमध्ये वाढ होत चालली. 4 धावा पूर्ण झाल्यात. अजूनही 2 चेंडू मैदानामध्ये बाबू भांडेला फेकावे लागतील. ह्या चेंडूवरती चांगला फटका आलाय. नक्कीच पाहायचा आहे. 1 बाउन्स. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पंचांकडे पुन्हा एकदा इशारा येतोय. चेंडू जाईल चौकार.
धन्यवाद डीजे. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असणार आहे. पाहायचं आहे कर्णधाराच्या बॅटमॅन हा विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळेल का. चांगला फटका होता या चेंडूवरती, नो डाऊट आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि नक्कीच या चेंडूवरती चौकार येतोय, सामना जिंकतोय एक षटक राखून आणि नक्कीच अभिनंदन करतोय टायगर्स मुंबई संघाचे, त्यांच्या संघाचे श्री संदीप खोत रेवदंडा तसेच कर्णधाराचे सुद्धा आम्ही अभिनंदन करतोय आणि सामना विजयी झालाय. प्लीज सॉंग लावायचा, एक सेलिब्रेशन होऊन जाऊन दे आपल्या माध्यमातून.